महापौर पदाचं आरक्षण सोडत झालेले आहे. खरं तर महिला राज नाशिकमध्ये पाहायला मिळेल. कोणकोणते नावं समोर आहे? भाजपची रणनीती नेमकी काय? आत्ता नुकतंच महापौर पदाचं नाशिकचं आरक्षण जाहीर झालं. त्यामध्ये नाशिकच्या महापौर सर्वसाधारण महिलेकरता आरक्षण झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या 15 महिला सर्वसाधारण महिला गटातून निवडून आलेल्या आहेत आणि या 15 महिलांपैकी कुठलंही एक नाव प्रदेश कोर कमिटी जाहीर करेल आणि भारतीय जनता पार्टीचे त्या महापौर असतील. खरं तर अनेक नावं चर्चेत आहेत. सिनियर नगरसेविका आहेत. राजकीय कुटुंबातल्या काही चेहरे देखील पाहायला मिळत आहेत. भाजप नेमकं कोणाला हा सगळा बहुमान देणार? अनेक नावं म्हणण्यापेक्षा 15 नावं चर्चेत आहेत. त्यामधलं एक नाव निश्चितच प्रदेश कोर कमिटी करेल आणि ते नाशिकचे महापौर असतील. भाजपचा क्रायटेरिया काय असेल? आयात असेल किंवा कुणी इतर असेल, निष्ठावंत असेल, काय नेमकं क्रायटेरिया असेल भाजप? भारतीय जनता पार्टीत आलेला जो कोणी कार्यकर्ता असेल तो भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता म्हणून असतो. त्यामुळे आयात किंवा निर्यात हे काही होणार नाही. त्यापैकी जी निवड होईल प्रदेश कोर कमिटी योग्य निवड करतील आणि 2.5 वर्ष ते नाशिकचे महापौर असतील.